गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICISE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास इयत्ता 8वीचे गणित शिकवत आहे आणि त्या गणितामध्ये सांख्यिकी नावाचं हे जे 11वं प्रकरण आहे तर ते आपण चालू केलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला या संख्येचा वारंवारिता मध्य हे आपल्याला काढावे लागत असतात. तर ते कोणत्या पद्धतीने काढतात तर ते मी तुम्हाला आज शिकवत आहे. तर त्यामधलं पहिलं उदाहरण आहे बघा. इयत्ता 8वीमधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारिता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मध्य काढायचं सांगितलेलं आहे. 8वीतील विद्यार्थ्यांनी, 8वीतील किती विद्यार्थी आहेत ते? एकूण 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने किती लावलेत? प्रत्येकाने लावलेल्या झाडांची जी संख्या आहे तर ती याच्यामध्ये रोपांची संख्या दिलेली आहे, विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, त्याचबरोबर एकूण पण आपल्याला हे काढायचे. तर या पद्धतीनं आपण काय करणार आहे? त्याची रोपांची संख्या म्हणजेच प्राप्तांक. तर प्राप्तांक कशानं दर्शवला जातो? XI याने दर्शवला जातो. विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच वारंवारिता हे कशानं? FI न दर्शवलं जातं. आणि FX गुणिले XI ही दोन्ही मिळून काय याचं मिळते आपल्याला? एकूण संख्या आपल्याला मिळू शकतात त्याच्यातल्या की विद्यार्थ्यांनी प्रत्येकाचे किती आहेत म्हणून. तर मग पहिलं उदाहरण त्यांनी सोडून दाखवलेलं बघा की प्राप्तांक आणि वारंवारिता यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच 4 1 4 म्हणजे ही आपल्याला हा जे सारणी दिलेली ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला याची मदत होऊ शकते. म्हणजेच 4 1 4 हे ऑलरेडी दिलेलं आहे आणि बेसख 12 आणि हे 12 त्रिक 36 आणि 4 8 32. तर मग त्यांनी सांगितलं आता की n म्हणजे एकूण जे विद्यार्थी आहेत त्यांची ती संख्या असते. तर मग n काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? यांची सर्वांची बेरीज करायची. 6 4 10, 10 12, 10 आणि 12 22, 22 आणि 8 30. तर हे एकूण किती झाले? एकूण विद्यार्थी 30. आणि वरसुद्धा पहा त्यांनी सांगितलेलं आहे की 30 विद्यार्थ्यांपैकी म्हणजेच हे सर्व एकूण विद्यार्थी किती झाले? 30. आणि हे सिरियल नंबर आहेत त्यांचे 1 2 3 4. ही रोपांची संख्या आहे की ही जे रोपांची संख्या आहे तर एक किती विद्यार्थ्यांनी लावलं? 4 जणांनी एक रोपटं लावलं. तर मग आता एकूण आपल्याला रोपांची संख्या काढायची आता. मग यांची बेरीज करून घ्या आता. 6 6 6 12, 12 आणि 2 14, 14चा 4, हातचा आला 1, 3 3 6, 6 आणि 1 7 आणि हातचा आलेला 1 8. म्हणजे एकूण रोपटे किती झाले? 84 झाले. एकूण रोपटे लावलेले ते 84 झाले. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? 30. तर मग आता त्यांनी सांगितलं की आता त्यांचा मध्य काढायचा आहे सुरुवातीला. तर मग मध्याचं सूत्र काय? तर मध्याचं सूत्र असं येतं की सिग्मा FI गुणिले XI हे झालं सूत्र. मग आता बघा FI गुणिले XI याचा गुणाकार किती आलेला आहे? 84 आलेला आहे. म्हणून आपण इथं 84 लिहायची. आणि त्यानंतर n किती आहे? n हे 30 आहे, 30 आहे म्हणून इथं 30 लिहिले. तर आता आपल्याला विचारलेला आहे त्यांनी मध्य विचारलेला आहे. मध्य तर याला कसं वाचायचं? x बार म्हणायचं. याला x बार वर जे चिन्ह दिलेलं आहे तर त्याला x बार न असं वाचायचं. तर मग आता याचा मध्य काढा. तर मध्य काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या 30ला गुणावं लागेल. मग कितीनं आता कितीचा भाग जाईल याला? 84 भागिले 30 म्हणजे 84/30. तर यांचा भागाकार किती येतो? तर तो काढायचा अगोदर आपल्याला.
84 भागिले 30. तर मग आपण सुरुवातीला 2नच भाग देऊ. किती झाले? बे एक बे, बे पंचे 10, बे चौक 8, बे चौक 8 आणि बे दोन्ही 4. आता बघा 3 जाईल भाग. 3 पाची 15, 3 1 3, 3 चौक 12. आता झाले हे 14/5. आता कितीनं भाग जाईल याला? आता भाग 2 देऊ आपण. बे पंचे 5 दोन्ही 10. किती राहिले मग आता खाली? 4 राहिले. तर मग 4ला जात नाही भाग, म्हणून इथे एक दशांश देऊ आपण. आणि इथे 40 झाले, तर 5 8 40. मग भागाकार किती आला याचा? 2.8, 2.8. मग प्रत्येकाने लावलेल्या रोपट्यांचा मध्य किती आला? 2.8. आलं तुमच्या लक्षात की आपण याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया केलेल्या आहेत? तर ह्या तुम्ही संपूर्ण चार्ट जे आहे तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीनं आपल्याला यांचे मध्य काढायचा असतो. मध्य कोणत्या सूत्राच्या आधारे आपण काढतो? तर ते सूत्र आहे मध्य बरोबर सिग्मा FI गुणिले XI भागिले N. या सूत्राच्या आधारे आपण मध्य काढू शकतो. आणि आपण या प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य जे आहे तर तो किती काढलेला आहे? 2.8. तर आता आपण यानंतर दुसरं उदाहरण बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं उदाहरण बघा. ते एका गावाचं आहे. एकलारा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात, कोणत्या महिन्यामध्ये वापरलेली वीज आहे? मे महिन्यामध्ये वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्नाची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. सारणी कशी दिलेली आहे? अपूर्ण दिलेली आहे. ती सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर बघा, वीज वापर युनिट प्राप्तांक कशानं दर्शवलेला आहे? XI नं दर्शवलेला आहे. कुटुंबाची संख्या म्हणजेच वारंवारिता हे कशानं दर्शवलेली आहे? FI नं दर्शवलेली आहे. आणि या दोन्हीची मिळून काय करायचं असतं? आपल्याला इथं गुणाकार करून लिहायचा असतो. मग आता लिहा. सुरुवातीला पहिल्या याच्यातला लिहा. हे किती आहेत? ही जे 7 कुटुंब आहेत तर या 7 कुटुंबानं काय केलेले आहे? 30 युनिट एवढी वीज वापरलेली आहे. म्हणजे दोन्हीचं मिळून काय करावं लागणार? आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे एकूण वीज किती वापरली आहे 7 कुटुंबानं? तर हे आपल्याला इथं मिळून जाईल. 7 0 0, 7 त्रिक 21 म्हणजेच 210 युनिट. तसं 45 दोन्ही 90, 60, 6 0 0, 8 सख 48. आणि त्यानंतर आपल्याला ही जी वीज आहे तर यांनी 75 युनिट किती कुटुंबांना वापरलेले? 5 कुटुंबांनी. तर 5 5 25, हातचे आले 2, 7 5 35, 35 आणि 2 37, 9 3 0 0, 9 त्रिक 27. तर बघा, या पद्धतीनं या 30 कुटुंबानं किती युनिट वापरली? 210 युनिट वापरलेली आहे. या 7 कुटुंबानं 210 युनिट, 2 कुटुंबानं 90 युनिट, 8 कुटुंबानं 480 युनिट वापरलेली एकूण वीज. तर ही अशा पद्धतीनं आता यांची सर्वांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करून घ्यावी लागेल एकदा. तर यांची आपण आता बेरीज करून घेऊ. 0 0 0 5, 5 नंतर 1 आणि 9 10, 10 18, 18 5 7 25, 25 आणि 7, 25 आणि 7 32, 32चा 2, हातचे आले 3, 5 5 आणि 4 9, 9 आणि
3 12, 12 आणि 2 14, म्हणजे एकूण किती झाले 1425, 1425, 1425. तर आता त्यांनी ही आपली सारणी पूर्ण झालेली आहे की या सारणीतल्या आपल्या कुटुंबांची संख्या आपल्याला मोजायची राहिली फक्त. आता कुटुंबांची संख्या म्हणजेच ह्या यांची संख्या 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25 आले. हे एकूण 25 कुटुंब आपल्याला वरसुद्धा सांगितले होते. किती कुटुंब आहेत ते 25. आणि त्यांनी मे महिन्यामध्ये विजेचा वापर केलेला आहे. तर आपल्याला त्यांनी जे काही त्याच्यावर प्रश्न विचारलेत तर त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची. त्याच्यावर आपल्याला किती प्रश्न विचारलेत 4 प्रश्न विचारले आहेत. 4 मध्ये पहिला प्रश्न कोणता आहे 45 युनिट वापरणारी एकूण कुटुंबे किती. 45 युनिट म्हणजे ज्या कुटुंबानं प्रत्येक कुटुंबानं किती वीज वापरली आहे फक्त 45 युनिट वापरलेली आहे. तर ते कुटुंब किती. तर बघा हे 45 युनिट वापरणारी कुटुंब किती आहेत 2, म्हणून इथं आपण 2 लिहू. त्यानंतर ज्या प्राप्तांकांची वारंवारिता 5 आहे तो प्राप्तांक कोणता. कोणत्या अंकाची वारंवारिता 5 आहे बघा, वारंवारिता 5 आहे. तर तो अंक त्याचा प्राप्तांक आपल्याला विचारलेला आहे. ज्या प्राप्तांकाची वारंवारिता 5 आहे तर तो प्राप्तांक कोणता. तर तो प्राप्तांक कोणता आहे याच्यातला हा 75 हा प्राप्तांक आहे, म्हणून इथं आपण 75 लिहू. 75 हा प्राप्तांक. हे उत्तराला मी अंडरलाईन करतो ते तुम्ही लक्षात घ्या. आता त्यांनी तिसरा प्रश्न विचारलेला आहे n बरोबर किती. आता n म्हणजेच एकूण संख्या विचारली आहे, त्या कुटुंबांची संख्या विचारलेली आहे. तर n म्हणजे 25, n बरोबर 25 हे एक उत्तर. त्यानंतर विचारलं सिग्मा fi गुणिले xi बरोबर किती. तर यांचा गुणाकार किती आलेला आहे 1425, 1425 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा. आता मे महिन्यामध्ये प्रत्येक कुटुंबानं जे काही विजेचा उपयोग घेतलेला आहे त्याचा मध्य काढायचा आहे. तर मग त्याचा मध्य काढण्यासाठी काय मध्यचं सूत्र मध्य बरोबर सिग्मा fi गुणिले xi छेद n. या सूत्रामध्ये आपण किमती टाकायच्या आणि याचा मध्य काढायचा आहे. तर मग पहा सिग्मा fi xi बरोबर किती आलेलं आहे 1425, 1425 भागिले n किती दिलेलं आहे 25. तर मग यांचा आपल्याला आता भागाकार करायचा. भागाकार करून आपल्याला काय मिळेल यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य मिळून जाईल. तर आता आपल्याला या 25 हे करा. तर आपण सुरुवातीला काय करू याला कितीनं भाग देऊ 5 भाग देऊ. 5 5 25, 5 2 10, 5 8 40 आणि 5 5 25. तर हे 285. पुन्हा आता 5 भाग जातो याला 5 5 5 25, 5 5 25 राईट. 5 7 35 म्हणजे याचा मध्य किती आला 57. 57 हे काय आलं मे महिन्यात
मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य बरोबर 57. आलं लक्षात? हे चारही प्रश्न तुमच्या लक्षात आले. आपण कसा कसा हे चार्ट बनवला, ही चार्ट बनवलेले तुमच्या लक्षात आलेले आहे. याला तुम्ही म्हणजे बॅग घेऊन परत तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थित या पद्धतीनं तुम्ही उत्तरं काढा. तुम्हाला उत्तरं काढता येतील. नवीन दिलेली जरी कोणतीही सारणी दिली तर याच आधारे तुम्ही वेगवेगळे प्रश्नाचे उत्तरे देऊ शकता. तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि या आपला जो व्हिडिओ आहे तर ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.